रामकृष्ण हरी मित्रांनो, आज आपण आलेलो आहोत आळंदीमध्ये आणि आपण इंद्रायणी नदीच्या तीरावर आहोत आणि माझ्या मागे आपण पाहू शकता हे आळंदी येथील PMT बस स्टँड आहे आणि हा जो रोड आहे हा पुण्यावरून आळंदीमध्ये येणारा रोड आहे जो की भोसरी मार्गे येतो आणि या मार्गे आपल्याला आळंदीमध्ये येण्याचे हे ठिकाण आहे जे आपण पुणे असेल, भोसरी असेल किंवा देहू असेल तर ह्या मार्गाने आपण PMTच्या द्वारे आळंदीमध्ये माऊलींचे दर्शन करण्यासाठी येऊ शकतो। तर आपण जाऊया इंद्रायणी नदीच्या तीरावर। तर चला मित्रांनो जाऊया आपण। हा एक नवीन पूल झालेला आहे जो की इंद्रायणी तीर आणि PMT मधून उतरल्या पण इंद्रायणीच्या तीरावर जाऊ शकतो आणि हे निसर्गरम्य वातावरण आपण पाहू शकतो की जे भाविक भक्त असतात ते डायरेक्ट PMT मधून उतरल्या या पुलाच्या द्वारे मंदिराकडे जाऊ शकतात। तर मित्रांनो, माऊलींचा सहवास आपल्याला लाभलेला आहे। जो माऊलींचे समाधीस्थित मंदिर आहे ते आळंदीमध्ये आहे मित्रांनो, की जे की आपण आपल्या जो भारत असेल भारतामधले जो पूर्ण भारत आहे तो पुणे येथील आळंदी येथे दर्शनासाठी माऊलींचे येत असतो। जो की सोहळा असतो, आषाढी असेल, कार्तिकी असेल किंवा कोणताही सण उत्सव असेल तर या मंदिरामध्ये माऊलींचं दर्शन घेण्यासाठी हे वारकरी भक्त येत असतात। जो की माऊलींनी जमवून ठेवलेला जो ठेवा आहे, माऊलींनी दिलेला जो अनमोल रत्न आहे ज्ञानेश्वरी असेल जे की भावार्थ दीपिका म्हणून ओळखली जाते, ते मराठीमध्ये लिहिण्याचं जे कर्तृत्व केलेलं आहे माऊलींनी, जे मराठीमध्ये आपल्याला लिहून जो ठेवा दिलेला आहे त्याची माहिती घेण्यासाठी पूर्ण आपलं महाराष्ट्र राज्यच नसेल तर पूर्ण भारत देशातून इथे मुले वारकरी होण्यासाठी येत असतात आणि माऊलींची जो ठेवा आहे त्या अनमोल रत्न जे ज्ञानेश्वरी आहे त्या ज्ञानेश्वरीचं अध्ययन करण्यासाठी इथे मुलं येत असतात। जो की लहान वयापासून मेहनत करतात, लहान वयापासून इथे येऊन आपल्या अध्ययन करतात आणि तोच जो ठेवा आहे तो इतर पिढीला सांगण्यासाठी आपली ही नवतरुण पिढी इथे येऊन घडत असते मित्रांनो। जो की आळंदी हे एक आध्यात्मिक शहर जरी म्हटले तरी वावगे ठरणार नाही। इथे अध्ययन करून जे मोठे होऊन आपल्या धर्माचा एक झेंडा रोवत असतात, जो की इथे शिकून आपल्या पूर्ण भारतभर जो एक ज्ञानाचा जे भांडार आहे ते दाखवण्याचा प्रयत्न करतात। आपण आलेलो आहोत इंद्रायणी नदी तीरावर, पाहू शकता इंद्रायणी जे की जिचा उगम मावळ भागामध्ये झालेला आहे आणि तो वाहत आळंदी देहू मार्गे जो की पंढरपूरला जातो आणि पाहू शकता आपण इंद्रायणी नदीचा तीर। तर मित्रांनो, जो आळंदीचा जो इतिहास आहे, आळंदीचा इतिहास भरपूर जुना आहे मित्रांनो। जो की छत्रपती शिवाजी महाराज असतील, संत तुकाराम महाराज असतील, तुकाराम महाराजांच्या आधीपासून ही आळंदी अस्तित्वात होती। 12व्या शतकामध्ये संत ज्ञानेश्वर महाराजांचे जे संत ज्ञानेश्वर महाराजांचे 12व्या शतकामध्ये होऊन गेले। 12व्या शतकापासूनची इतिहास या आळंदीला लाभलेला आहे। तर ज्ञानेश्वर महाराजांचे तुम्हाला सांगायचं असेल तर एक पूर्ण 4 बंधू होते, 4 भावंड होते। माऊली असतील, निवृत्तीनाथ महाराज असतील, मुक्ताबाई असेल, संत सोपान काका असतील। तर या आळंदीमध्ये त्यांचा जन्म झाला। त्यांच्या वडिलांचे नाव विठ्ठलपंत होते आणि आईचे नाव रुक्मिणी होते। तर त्यांच्या आई आणि वडिलांच्या कृपेचे हे फळ असेल की आपल्याला ज्ञानोबा माऊली मिळाले। तर मित्रांनो, आपण जाऊया घाटावर
पाहू शकता एक निसर्गरम्य वातावरण, जे की आळंदीचे एक भाग्यच म्हणता येईल की जिथे ज्ञानोबा महाराजांचे पाऊल चरण स्पर्श झाले आणि कधी काळी माऊली इथे खेळले बागडलेले आहेत आणि माऊलींचे पाय इथे लागलेले आहेत. तर आपण जाऊया आळंदी घाटावर. आपल्या ब्लॉगच्या माध्यमातून आम्हा तुम्हाला सतत नवनवीन गोष्टी दाखवण्याचा प्रयत्न करत आहोत. तर चला आपण जाऊया आपण घाटावर. अच्छा 8 बजे निकलेंगे ना ये लोग। हा जो पूल आहे हा PMT कडून इंद्रायणी नदी तीराकडे जातो आणि हा जो रस्ता आहे तो थेट मंदिराकडे जातो. पाहू शकता आपण आमच्या ब्लॉगच्या माध्यमातून. आणि हा जो पूल आहे हा आषाढी असेल कार्तिकी असेल जेव्हा दर्शन बारी असते तेव्हा देहू चौकापासून ते ह्या पुलामार्फत दर्शन बारी थेट मंदिराकडे दर्शन बारी मंडपाकडे जातो मित्रांनो. तर हे जे निसर्गरम्य वातावरण आहे मित्रांनो, आम्ही आपल्या ब्लॉगच्या माध्यमातून भागवत विथ ब्लॉगच्या माध्यमातून आपल्या लाडक्या भागवत सोबत हा पूर्ण परिसर आपण पाहत आहोत आणि आळंदीची शक्य तितकी माहिती आपण आपल्या ब्लॉगच्या माध्यमातून आपल्याला दाखवण्याचा प्रयत्न करत आहोत. तर आपण होतो आळंदीचे जे विठ्ठलपंत आणि रुक्मिणी माता. तर विठ्ठलपंतांनी त्यांच्या गुरुच्या आज्ञेवरून परत गृहस्थ आश्रमामध्ये आले मित्रांनो. तर काही लोकांना ते पटले नाही की संन्यासामधून गृहस्थामध्ये आलेले आणि विठ्ठलपंतांनी त्यांच्या कुटुंबाला लोकांनी वाळीमध्ये टाकले आणि गावामधून हाकलून दिले. तर जवळच असलेले आळंदीचे बाहेर जे सिद्धबेट नावाचं ठिकाण आहे तिथे आपल्या चारही भावंडासोबत विठ्ठलपंतांनी आपला तिथे संसार थाटला. आणि आपल्याला माहिती असेल आपल्या ब्लॉगच्या माध्यमातून आम्ही आपल्याला सिद्धबेटाचा माहिती देण्याचा प्रयत्न केलेला आहे. आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून आपण तो ब्लॉग पाहू शकता, सिद्धबेटाबद्दल माहिती घेऊ शकता मित्रांनो. तर चारही भावंडासोबत विठ्ठलपंतांनी सिद्धबेट एक ज्ञानेश्वरी मंदिराच्या जवळच आहे तर तिथे जाऊन आपला संसार थाटला. त्यांची जे कुटी असेल पर्णकुटी, त्या पर्णकुटीमध्ये राहू लागले. तर मित्रांनो, तर दिवस असे ढळत होते. ज्ञानेश्वर माऊली असतील, संत निवृत्तीनाथ असतील, संत मुक्ताबाई असतील, संत एकनाथ, संत सोपान काका असतील. तर हे चारही भावंड हळूहळू मोठे होऊ लागले आणि विठ्ठलपंत कुलकर्णी आणि त्या रुक्मिणी माता यांना लोकांनी वाळीमध्ये टाकले होते. धड खाऊ देत नव्हते, पिऊ देत नव्हते. संत ज्ञानेश्वर महाराज असतील तर ते गावामध्ये जाऊन भिक्षा मागायचे. मग त्यांना वाळीमध्ये टाकले असल्यामुळे त्यांना लोकांनी अतिशय त्रासदायक वेदना दिल्या. तर हा आपण नजारा पाहू शकतो जो की आळंदीची इंद्रायणी घाट आहे. ह्या बाजूला अजूनही कन्स्ट्रक्शन चालू आहे. आणि इकडे पाहू शकता आपण हे समाधी मंदिर आहे मित्रांनो, जे की आपण पाहू शकता आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून. हे संत ज्ञानेश्वर महाराज समाधी मंदिर आहे जे की माऊली स्वतः इथे समाधी स्थित आहेत. आणि हा पूर्ण जो आहे तो इंद्रायणी नदीचा घाट परिसर आहे जो की इकडे पाहू शकता आपण. हे दीपस्तंभ आहे हे. नंतर हे आळंदी नगर परिषद जे आहे त्याचे ते स्टेज आहे जिथे कार्यक्रम वगैरे होत असतात.
तर आपण जाऊया घाटावर. मित्रांनो, जो काय म्हणतात त्याला आपण, जे कष्ट म्हणतात ना, जे कष्ट असतील, कष्टातून जो माणूस वर येतो ना, दुःख सहन करून जेव्हा दुःखातून सुखाकडे जाण्याचा जो मार्ग असतो तो माऊलींमध्ये आपल्याला पाहायला मिळतो मित्रांनो. जो की समाजाने नाकारलेला, जो की आपल्या जवळच्या लोकांनी नाकारलेला, अशा व्यक्तीला आपल्या दुःखातून जो सुखाकडे जातो. माऊलींनी एवढे दुःख झेलले आणि त्या दुःखामधून माऊली स्वतःच कर्तृत्व करून लोकांनी डोक्यावर घेतलं मित्रांनो. डोक्यावर घेऊन नाचत राहिले लोक. आता माऊलींना चांदीचा रथ आहे, सोन्याचा कळस आहे, आणि हे सर्व एक कर्तृत्व आहे मित्रांनो, जो की माऊलींनी जे केलेलं आहे. त्या माऊलींनी स्वतःसाठी काहीच केलेलं नाही. माऊलींनी पसायदान मी लिहून ठेवलं, पसायदानामध्ये पण लोकांसाठीच मागितलंय. जेवढं काही द्यायचं आहे ते लोकांसाठीच विश्वाला मागितलेलं आहे मित्रांनो. तर माऊलींना शब्दात सांगणं हे अतिशय कठीण आहे. हे जो घाट परिसर आहे तो आपण जेव्हा आलेलो आहोत तो देव आळंदी रोड आहे. हा घाट परिसर आपण पाहू शकता, अतिशय निसर्गरम्य वातावरण. आणि आपण जात आहोत विश्वशांती केंद्राच्या परिसरामध्ये. आणि हेच ती दर्शन बारी आहे. जेव्हा आषाढी असेल, कार्तिकी असेल, त्या कार्तिकी आणि आषाढी मध्ये दर्शन बारी असते. मित्रांनो, भागवत विथ ब्लॉगला नक्की सबस्क्राईब करा, कारण आपल्या ब्लॉगच्या माध्यमातून एक नवीन ठिकाण, नवीन ओळख, नवीन सर्व काही नवीन पाहायला मिळेल. तर आपण दाखवण्याचा प्रयत्न असा करतोय की माऊलींचे जे कष्ट आहेत, माऊलींनी स्वतःसाठी काहीच मागितलेलं नाही. माऊलींनी पूर्ण एक विश्वासाठी मागितलेला आहे मित्रांनो. जे आता विश्वात्मक देव येणे वाग्यात मी तोषावे, म्हणजे पूर्ण विश्वासाठीच जे काही द्यायचं आहे ते विश्वासाठी दे. तर असं माऊलींचं मागणं आहे. तर लोकांनी त्यांना एक, माऊलींच्या आई वडिलांना पश्चाताप म्हणून जर दंड दिला असेल तर तो मृत्यूदंड दिला मित्रांनो. तर माऊलींच्या आई वडिलांनी याच ठिकाणी, सिद्धबेटाच्या ठिकाणी इंद्रायणी नदीमध्ये माऊलींच्या आई वडिलांनी देहत्याग केला आपला, आणि जलसमाधी घेतली. जे की माऊली लहान होते, त्यांची तिन्ही भावंड लहान होती. अशा लहान वयामध्ये त्यांच्या आई वडिलांनी, ते लहान मुलं असताना त्यांच्या आई वडिलांनी हे इतकं मोठं टोकाचं पाऊल उचललं मित्रांनो. आणि आपण पाहू शकता, आपण आलेलो आहोत विश्वशांती केंद्र आळंदी. आपण पाहू शकता हे गार्ड, पाहू शकता. इकडे कॅमेरा फिरवा. आपण खालून नजारा दाखवूया. आपण जे की इंद्रायणी तट असेल मित्रांनो. जे आषाढी असेल, कार्तिकी असेल, भाविक भक्तांनी खालून नजारा असा दाखवूया. इंद्रायणी असेल, कार्तिकी असेल, भाविक भक्तांनी पूर्ण तुडुंब भरलेला असतो. तर हे जे स्टेज आहे, हे आषाढी असेल, कार्तिकी असेल, तर कार्तिकीच्या वेळेस हे स्टेज पूर्ण
भरलेली असते. इथे साप्ताहिक सप्ताह असतो, जो की आषाढीला कार्तिकीला मोठे मोठे महाराजांची कीर्तन असतात. माऊलींचा समाधी संजीवन सोहळा इथे साजरा केला जातो. आणि आपल्या ब्लॉगच्या माध्यमातून आपल्याला दाखवण्याचा जो प्रयत्न आहे की आपल्याला माऊलीबद्दल पूर्ण माहिती समजावी. जो की सिद्धबेट जो जिथे आहे, ते माऊलींचं पूर्ण बालपण तिथे गेलं. माऊली 12 वर्ष तिथे आपल्या राहिले आणि नंतर 12 वर्षानंतर समाधी सोहळा माऊलींनी इंद्रायणी नदी तीरावरच घेतला. आणि आपला जो माध्यम आहे, आपल्या ब्लॉगचं माध्यम जे आहे ते आपल्याला पूर्ण समजावं, त्यासाठी आपण प्रयत्न करत आहोत. धन्यवाद मित्रांनो. थँक्यू. व्हिडिओ करू.